ते ठरले. आमच्यात काय वाद झालेत, काय फाटेल तुटेल असं अजिबात नाही. नेता आल्यावर काही त्यांना सांगायचं असेल तर सांगितलंही असू शकतं. तर सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न मार्गी लावला का, हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे भरत गोगावलेंना एकनाथ शिंदेंकडून भेट घेण्यासाठी आलेला निरोप. एकनाथ शिंदेंच्या निरोपानंतर भरत गोगावले तातडीनं मुंबई गाठणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांना मतदारसंघामध्ये माघारी फिरावं लागलं. दरम्यान मीच रायगडचा पालकमंत्री होणार असा विश्वास भरत गोगावलेंनी बोलून दाखवलाय. आम्ही काय त्या ठिकाणी नव्हतो, परंतु आम्ही जे बरोबर असणाऱ्या लोकांना विचारलं तर बोलले तसं काय नाही आहे, फक्त फोटो सेशन झालं, भोजन झालं आणि ते त्वरित निघाले. कोण होणार म्हणजे आता प्रत्येकाला वाटतंय आम्हीच व्हावं आणि आमच्या कार्यकर्त्यांना व्हावं वाटतंय बरेचसे व्हावे. त्याच्यामुळे सगळ्यांचं इच्छा असेल ते घडल आणि बरेचसे पालकमंत्री. तर रायगडचा पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे आणि अमित शहा सुद्धा हा तिढा सोडवू शकले नाहीत असा टोला संजय राऊत आणि जयंत पाटलांनी लगावलाय. अमित शहा हे रायगडावर आले, निमित्त रायगडचं होतं पण त्यांचा राजकीय दौरा होता. खाली तटकऱ्यांकडे भोजनावळी होत्या, छान मटणाची जेवण वगैरे होतं. पण ठीक आहे, अशी स्नेहभोजनं व्हायला पाहिजे. पण पालकमंत्र्याचा तिढा काय ते सोडवू शकले नाही. तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही. इथं आदिती तटकरे या पालकमंत्री म्हणून जाहीर करण्यात आल्या. एका महिलेवर कसा अन्याय होतो, त्या महिलेला कसं पालकमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात येतं आणि 4 महिने सरकार येऊन झाल्यावर देखील तिथं त्या जिल्ह्याच्या प्रगतीला कुणीही मालक नाही, ही परिस्थिती बरी नाही.